तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपळगाव राजा ते नांदुरा जाणाऱ्या मुख्य मार्गावर MP 13 CE 2504 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार पोलिसांच्या नजरेत येताच चालकाने अचानक वेग वाढवून पळ काढला। त्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये 3 तरुण होते। यावेळी ठाणेदार भागवत मुडिक हे स्वतः पोलिसांच्या गाडीत उपस्थित होते। संशय वाटताच त्यांनी तात्काळ पाठलाग सुरू केला। भरधाव पाठलागानंतर ज्ञानगंगापूर नांदुरा मार्गे गावाजवळ त्या चालकाने कार रस्त्यावरच सोडून शेतातून घाणेगाव मार्गाने फरार होण्याचा प्रयत्न केला। मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सतर्क ग्रामस्थांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत धाव घेत तीनही आरोपीला पकडण्यात यश मिळवले। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP प्रदीप पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत पुढील चौकशीचे आदेश दिले। सदर कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांची तत्परता, ठाणेदार भागवत मुडिक यांचे नेतृत्व आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे मोठा अनर्थ टळला अशी चर्चा सर्वत्र होत आहे। सदर घटनांमध्ये वापरलेली स्विफ्ट कारमधील संशयित 3 व्यक्ती भुसावळचे असून परिसरात पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन यांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून कोणताही सदरचा गुन्हा दाखल झालेला नाही व CCTV फुटेजमध्ये आढळून आले नाहीत। करिता कलम 128 BNSS प्रतिबंधात्मक कारवाई करून या माहितीच्या आधारे माननीय खामगाव दंडाधिकारी यांच्या समक्ष त्या तिन्ही तरुणांना हजर करण्यात आले असून तसेच त्यांचे वाहनाचे कागदपत्र नसल्यामुळे स्विफ्ट डिझायर MP 13 CE 2504 हे वाहन सध्या पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला जमा आहे। पिंपळगाव राजा पोलीस ठाणे पोलिसांनी त्यांच्यावर कलम 128 BNSS नुसार कारवाई करण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे, पिंपळगाव राजा।